शिवसेनेचे मराठवाड्यातील पहिले खासदार मोरेश्वर सावे यांचं गुरुवारी निधन झालं। शुक्रवारी पुष्पनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। शिवसेनेचे मराठवाड्यातील पहिले खासदार आणि औरंगाबाद शिवसेनेचे पहिले महापौर मोरेश्वर सावे यांचं गुरुवारी निधन झालं। दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास कमलनयन बजाज रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली। शुक्रवारी पुष्पनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मूळचे लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले माजी खासदार मोरेश्वर सावे यांनी 1962 मध्ये औरंगाबाद येथे सिनेमागृह सुरू केलं। त्यानंतर ते औरंगाबादमध्ये स्थायिक झाले। सवेरा उद्योग समूहाची स्थापना करून त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला। 1988 मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले आणि 1989 मध्ये ते शिवसेनेकडून महापौर झाले। मूलभूत सोयीसुविधा पुरवत विविध विकास कामातून त्यांनी आपला ठसा उमटविला। 1989 मध्ये 9व्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या। त्यात अपक्ष उमेदवार म्हणून औरंगाबादकरांनी मोरेश्वर सावे यांना निवडून दिलं। 1991 मध्ये 10व्या लोकसभेच्या निवडणुकीत डॉक्टर रफिक झाकरिया यांचा पराभव करत त्यांनी शिवसेनेकडून विजय मिळवला। 1992 मध्ये झालेल्या कारसेवेमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता। 1996 मध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली, मात्र समाजकारणात त्यांचा सहभाग शेवटपर्यंत राहिला। 1985 ते 1987 या काळात मोरेश्वर सावे CMIचे उपाध्यक्ष होते, तर 1987 ते 1989 या काळात त्यांनी CMIचं अध्यक्षपदही भूषवलं। सध्याचे औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांचे ते वडील होते। शहर वाहतूक सल्लागार समितीचे अध्यक्ष, सांस्कृतिक संघटनेचे अध्यक्ष, दक्षिण मध्य रेल्वेच्या झोनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीचे सदस्य, महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशनचे सदस्य, याचबरोबर अनेक समित्यांचे सदस्य म्हणून मोरेश्वर सावे यांनी आपला कार्याचा ठसा उमटवला। लोकसभेची निवडणूक आल्यानंतर सुद्धा बाळासाहेबांनी सांगितलं की सावेसाहेब तुम्हीच खासदारकी लढवा, कारण तुम्ही मराठवाडा इंडस्ट्री असोसिएशनचे त्यावेळेस ते अध्यक्ष होते। एक उद्योगपती तर होते, परंतु खूप जबरदस्त त्यांचं सामाजिक कार्य होतं हे साहेबांनी स्वतः पाहिलं होतं। आणि त्यावेळेस ते प्रथम शिवसेनेचे त्या ठिकाणी खासदार झाले। शिवसेना भाजप युती होतीच आणि नंतर मग लोकसभेत गेले। परत 2.5 वर्षानंतर लोकसभेची निवडणूक परत लागली, त्यावेळेस परत ते शिवसेनेतर्फे 1991ला परत खासदार झाले। आज त्यांचं कार्य खासदारकीच्या वेळेस सुद्धा आम्हाला मार्गदर्शक ठरतं। नेहमीच त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। 1990ला ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक डिक्लेअर झाली, शिवसेना प्रमुखांनी माझं नाव डिक्लेअर केलं आणि नंतर काही अडचणी आल्या। त्या अडचणीला तोंड देण्यासाठी स्वतः सावेसाहेब माझ्या बाजूने उभे राहिले। सावेसाहेबच नाही, त्यांचा संपूर्ण परिवार माझ्या पाठीमागे उभा राहिला आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी आज इथेही उपस्थित आहेत। ॲडव्होकेट डोंगरे साहेब आहेत, माहिती साहेब आहेत, रंग साहेब आहेत, रामभाऊ पादुरकरजी आहेत, त्याचप्रमाणे नाथराव नेरळकरजी आहेत। ही त्यांची नेहमीची मंडळीसुद्धा म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत मित्रत्व त्या ठिकाणी काही त्यांनी बाजूला सरकवलं नाही। त्यांच्यापासून हा एक गुण घेण्यासारखा आहे की एकदा मित्र मानल्यानंतर तो शेवटपर्यंत मित्र असला पाहिजे आणि ते सर्वांनी काम केलं। शिवसैनिकांच्या बरोबर, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी मी आमदार झालो। नंतर आत्तापर्यंत त्यांचा आशीर्वाद, साहेबांचा आशीर्वाद सर्वांच्या कटेल। पण त्यावेळेस जे काही मला साथ दिली, मला भरपूर पाठिंबा दिला, मी कधी विसरू शकत नाही। नंतर मग कालांतराने काही ना काहीतरी होत गेला, पण मी या ठिकाणी सांगेन की सावेसाहेबांना कधीच त्या ठिकाणी विसरत नव्हतो। मी कधी कुठे भेटले की त्यांना पदस्पर्श करायचो आणि मार्गदर्शन घ्यायचो। कधी त्या ठिकाणी मला फोन करून सांगायचे, अरे हे असं करा, हे तसं करा, हे तुम्ही केलेलं नाही, लोकसभेत तुम्ही आवाज उठवा। सावेसाहेबांनी औद्योगिक जगतात अनेक प्रथम निर्माण केले। औद्योगिक कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेता खाजगी वाहन व्यवसाय करणारे सावेसाहेब पहिलेच। सुरुवातीला चिकटखाना औद्योगिक वसाहती करतात आणि नंतर वाळूज औद्योगिक वसाहती करतात त्यांनी व्यवस्था केली। अंजलीसारखं एक उत्कृष्ट थिएटर औरंगाबादमध्ये असावं हेही औरंगाबाद शहराकरता प्रथमच। अशा अनेक प्रथम गोष्टी त्यांनी सामाजिक क्षेत्रातही केल्या आणि बालवाडी असो किंवा समर्थ नगरातला वृद्धाश्रम असो
अशा विविध संस्थांच्या त्यांनी भरीव असे योगदान दिलं. अण्णा हे माझ्या समाजाचे, माझ्या ज्ञाती समाजाचे होते, सोमवंशी क्षत्रिय समाजाचे होते. याचा सार्थ अभिमान आमच्या समाजाला आहे आणि राहील. 1966 साली अण्णा या औरंगाबाद शहरामध्ये आले आणि त्या औरंगाबाद शहरामध्येच त्यांचा आज अखेरची भेटका या ठिकाणी त्यांनी चिरशांती घेतली. खरं म्हणजे माणूस जन्माला येणं हा एक योग आहे, परंतु माणूसही निर्माण करून मृत्यू येणं ही त्याची आयुष्यभराची कमाई आहे. अशी आयुष्यभराची कमाई अण्णांनी निर्माण केली. मगाशी डॉक्टरांनी सांगितलं, इंडस्ट्रियल असोसिएशनने सांगितलं, परत परत मी सांगणार नाही. मृत्यू अटळ आहे. जन्माला येतानाच लिहिला जातो की मृत्यू हा येणारच आहे. मृत्यू कसा आला, केवढ्या वेळाने आला, याच्यापेक्षा माणुसकीने आलेला मृत्यू हा सर्वांच्या काळजामध्ये, त्या शहरामध्ये अतिवपणे नोंदविला जातो. असा अण्णांचा मृत्यूची नोंद हे औरंगाबाद शहर आणि आमचा समाज घेतली. शेवटी माणूस किती जगला तर अण्णा 84 वर्षापर्यंत जगले. कसे जगले तर हा समाज, हा जेवढा जनसमुदाय पाहिला तर ते कसे जगले ते सांगण्यासारखे नाही. आणि अण्णांनी जे जे काय पेरलं ते चांगल्या पद्धतीने उगवलं. ते समाजात असेल, ते औरंगाबाद शहरात असेल, दिल्लीसारख्या लोकसभेच्या व्यासपीठावर असेल, तर त्यांनी जे काय चांगलं केलं ते हा सर्व समाजासाठी केलं. माणसं जोडणारा, माणुसकीला, मानवतावादाला किंमत देणारा असा आमचा मित्र. खरं म्हणजे माझा मित्र मी म्हणणार नाही, पण त्याने त्यांच्या लग्नाची 50वी साजरी झाली त्यावेळेला मुलाच्या मामाला बोलवा तर त्याने केसरी पाटील हा माझा मामा आहे असं सांगितलं आणि मला स्टेजवर बोलावं. सगळ्या आठवणी खूप आहे. पण प्रचंड मोठा उद्योजक 25व्या वर्षी इथे येतो काय, लातूरला आणखी औरंगाबादला सगळ्यांना बरोबर घेऊन स्वतःचा उद्योग सांभाळतो आणि इतरांना उद्योगासाठी प्रवृत्त करतो. अशी माणसं तुम्हा आम्हाला पाहायला आजकाल फार कमी मिळतात. हे दुर्मिळ व्यक्तिमत्व त्यांना त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळो म्हणून केसरी परिवारातर्फे, वीणा पाटील परिवारातर्फे आणि आमच्या 11 लाख टुरिस्टच्या वतीने, कारण त्यांनी खूप टूर्स केले आहेत आमच्यावर, त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. Seconds.